बूम खाली घ्या थोडे, अरे बूम खाली घ्या थोडी. मामा किती जागांचा प्रस्ताव तुम्ही अजित पवारांना दिलाय त्याचं उत्तर सांगा. अजित पवारांसोबत जवळपास तासभर तुमची बैठक झाली. नेमका काय तुम्ही प्रस्ताव जो आहे, नेमका काय प्रस्ताव तुम्ही घेऊन आलाय मामा? किती जागांचा प्रस्ताव दिलेला होता थेट उत्तर द्या. ह्याच्यामध्ये दादांना पहिल्यांदा आम्ही भेटलोय आणि दादांना भेटल्यानंतर माझ्याबरोबर आमचे पक्षाचे पदाधिकारी माझ्याबरोबर होते आणि दादांशी आम्ही चर्चा झाली. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाहीये. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाहीये, पण आम्ही भेटायला आलेलो आहे. आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत, त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोललो. भाजप सोबत युती आहे की नाही? आता भाजप सोबत युती आहे की नाही? भाजप सोबत युती आहे की नाही? आता याच्यामध्ये याच्यामध्ये सदिच्छा भेट होती. निवडणूक आहे असली तरी शेवटचा दिवस आहे, उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, सदिच्छा भेट म्हणून सांगताय तुम्ही. नाही कोणावर अरे त्यांना बोलू द्या ना. अरे बोला. भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या. नाही, याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. पण आम्ही माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती, दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असून तर आपल्याला पुढे काय करता येईल एवढीच. अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली. भाजपसोबतची युती आहे का तुटली? आता भाजपसोबतची युती आहे का तुटली? युती आहे की तुटली भाजपसोबत? एक मिनिट अरे मला भाजपने किती जागा एक मिनिट अजून एक मिनिट फॉर्म भरले 60 लोकांनी भाजपच्या. किती जागा किती दिल्या भाजपनं तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाहीये. युती बोलू द्या ना. नाही तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. आता भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलो आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? तुम्हाला किती जागांचा साधारण किती जागांचा प्रस्ताव तर तुम्ही दिला असेल ना? एक मिनिट नाही एक मिनिट काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला ना असं म्हणायचं का? काय चर्चा? नाही दादांबरोबर चहा पिलो. फोटो दाखवू का? चहा पिण्याची वेळ मामा, चहा पिण्याची वेळ. एक तर तुम्हाला भाजप सोबत ज्या ज्या बैठका झाल्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादांकडे आलो होतो आणि कार्यकर्त्यांना घेऊन आल्यानंतर दादांबरोबर आमची चर्चा जी काय ते बोलण्याचा प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत जाऊन युती करायचं सांगितलं पक्षश्रेष्ठी? पक्षाच्या तशा काही सूचना मला नाही आहेत. ऑफिशियल मला सूचना नव्हत्या. पण काही कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत. पण आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन दादा नाही अजून प्रस्ताव काय आलेला नाही. प्रस्ताव असा काय आलेला नाहीये. नाही प्रेशर नाही. तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा आमची भाजपसोबत